महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाबाबत धनगर समाज अजूनही आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भरोशावर ठाम आहे। आमदार गोपीचंद पडळकर म्हणजे धनगर समाजाचा एक बुलंद आवाज। गोपीचंद पडळकर यांच्याकडे बघितलं तर प्रत्येक समाजातील व्यक्तींना वाटतं की हा आपला माणूस आहे, हा आपल्याला आरक्षण नक्की मिळवून देणार। धनगर समाजाचे फक्त भले आमदार गोपीचंद पडळकरच करू शकतात। हा महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला हवाहवासा वाटणारा व्यक्ती आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाजाचे आमदार गोपीचंद पडळकरांकडे लक्ष लागू नये। जोपर्यंत आमदार गोपीचंद पडळकर विधान भवनामध्ये आहेत तोपर्यंत आम्हाला नक्की न्याय मिळेल असा विश्वास महाराष्ट्रातील धनगर समाज आरक्षणाच्या बाबतीत व्यक्त करत आहेत। महाराष्ट्रात आतापर्यंत अनेक धनगर समाजाचे नेते होऊन गेले। धनगर समाजाला आम्ही आरक्षण मिळवून देऊ असे आश्वासन देऊन आज ती नेते खूप मोठ्या पदावर आहेत। कोणी खासदार झाले, कोणी आमदार झाले, काहींनी समाजाच्या नावावर अनेक पदं भूषविली, पण धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळवून दिले नाही। पण आता आमदार गोपीचंद पडळकर हे आपल्याला आरक्षण मिळवून देऊ शकतात हा महाराष्ट्रातील धनगर समाजाला ठामपणे विश्वास वाटतो। त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाज हा पडळकर यांच्या मागे ठामपणे उभा आहे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत सतत राहील असं महाराष्ट्रातील धनगर समाजाचे लोक म्हणत आहेत। कारण धनगर समाजातील आमदार गोपीचंद पडळकर हे आक्रमक आहेत। ते समाजाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील व्यक्तीसाठी धावून जातात। पडळकर हे समाजातील कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही तालुक्यात, कोणत्याही जिल्ह्यात जर अन्याय होत असेल तर गोपीचंद पडळकर हे त्या व्यक्तीसाठी रात्र असो दिवस असो त्या व्यक्तीसाठी खंबीरपणे उभे असतात। म्हणून महाराष्ट्रातील धनगर समाज हा आमदार गोपीचंद पडळकर यांच्याच मागे ठामपणे उभा आहे आणि राहणार असे धनगर समाजाचे महाराष्ट्रातील वातावरण दिसून येत आहे। एसटी न्यूज मराठी महाराष्ट्रासाठी संतोष तळपे, घनसावंगी।